नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. जागतिक पुस्तक दिनानिमित्त तुम्हा सर्वांना लक्ष शुभेच्छा. मित्रमैत्रिणींनो, पुस्तक दिन साजरा करताना खूप आनंद होतोय. याचं कारण आपल्या महाराष्ट्रात पुस्तकांची गावं घोषित होत आहेत. महाबळेश्वर जवळचं भिलार हे पुस्तकांचं गाव पाहायला आम्ही आमच्या नातीला म्हणजे परीला घेऊन गेलो होतो. तिला ती कल्पनाच खूप आवडली. पुस्तकांचं कपाट, पुस्तकांचं दुकान, पुस्तकांची लायब्ररी तिला माहीत होती. पण अख्खं गाव पुस्तकांचं पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात नाही सांगता येत. परवा आमच्या एका फेसबुकवरच्या मित्रानं अंबेजोगाई पुस्तकांचं गाव याचा फार सुंदर फोटो टाकला होता. आणि नुकतंच केशवसुतांचं मालगुंड हे पुस्तकांचं गाव म्हणून घोषित झालं आहे. पुणे पुस्तक महोत्सव तर जगभर गाजला, तुम्हाला माहीतच आहे. खरंच हो, या पुस्तकांनी आपल्याला खूप काही दिलं आहे. आमच्या घरातसुद्धा छोटीशी लायब्ररी आहे. ज्ञान, माहिती, आनंद आणि आपली सोबतसुद्धा ही पुस्तकं करतायत. तुम्हाला आठवत असेल, कोरोना काळात या पुस्तकांनीच आपल्याला एकटं वाटू दिलं नाही. आपल्यासारख्या मोठ्यांनाच नाही तर छोट्यांनासुद्धा पुस्तकांनी आनंददायी सोबत केली आहे, दोस्ती केली, मैत्री केली आहे. फार दूरचं नाही सांगत, आमची परी आहे की नाही, अन्वी तिचं नाव बरं का, पण आम्ही लाडानं तिला परी म्हणतो. तेव्हा ती 3री-4थीत होती. कोरोनाच्या काळात शाळा बंद, घर एके घर. जाऊ द्या, जास्त काही न बोलता परी राणी आमची काय बोलते ते ऐकूया आणि पुस्तक दिन साजरा करूया. नमस्ते, मी अन्वी गोपालम. बघा तर माझ्या अवतीभोवती किती पुस्तकं आहेत. मी पुस्तकांसोबत दोस्ती केली आहे. आता मी 3रीची परीक्षा दिली. ऑनलाईन स्कूल आणि ऑनलाईन टेस्ट ऑल्सो. आई बाबांचं वर्क फ्रॉम होम आणि माझं स्कूल फ्रॉम होम. या सगळ्या चेंज लाईफस्टाईलमध्ये जो बदलला नाही ते आहेत माझे दोस्त, माझे मित्र, म्हणजेच ही पुस्तकं. माझ्या सोबतीला आहे सुधा मूर्तींनी लिहिलेलं आजीच्या गोष्टी, ब्रिटिश ऑथर रोल्ड डाल, चित्ररूप अमर कथा. त्यात मी वाचले जिम कॉर्बेट, चाणक्य, मदर टेरेसा, APJ अब्दुल कलाम, अल्बर्ट आइन्स्टाईन. आता मी सलीम अली यांच्यावर पुस्तक माझ्या हॅपी बर्थडेला मागणार आहे. मला माझे आई बाबा, आजी आजोबा सगळे नवीन पुस्तकं घेऊन देतात. आजी आजोबांकडे तर भरपूर पुस्तकं आहेत, म्हणजे त्यांची स्वतःची लायब्ररीच आहे. माझी आजी नेहमी म्हणते, ज्या घरात चांगलं पुस्तक तिथे वावर नतमस्तक. माझ्या आजीनं पुस्तकं लिहिली आहेत. मला तिचे कविता खूप आवडतात. मी तुम्हाला दररोज एक कविता म्हणून दाखवणार आहे. मी तुम्हाला पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देऊन कविता सादर करते. ऐका हा. आणि हो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. कवितेचं नाव उत्तर मला दे. देव बाप्पा खाली जरा ये रे. देव बाप्पा खाली जरा ये रे. प्रश्न मला पडला, उत्तर मला दे रे. प्रश्न मला पडला, उत्तर मला दे रे. चमचम चांदण्यात, झुळझुळू पाण्यात, मंजूळ गाण्यात. चमचम चांदण्यात, झुळझुळू पाण्यात, मंजूळ गाण्यात तू असतोस का रे. प्रश्न मला पडला, उत्तर मला दे रे. प्रश्न मला पडला, उत्तर मला दे रे. चंद्रावर ससा, पाण्यात मासा राहतो कसा. चंद्रावर ससा, पाण्यात मासा राहतो कसा. तू सांगतोस का रे. प्रश्न मला पडला, उत्तर मला दे रे. प्रश्न मला पडला, उत्तर मला दे रे.
मातीतला गंध, पानांना रंग, फुलांना सुगंध. मातीतला गंध, पानांना रंग, फुलांना सुगंध. तू देतोस का रे? प्रश्न मला पडला, उत्तर मला दे रे. प्रश्न मला पडला, उत्तर मला दे रे. पक्ष्यांना भरारी, पावसाच्या सरी, आनंद भुवरी. पक्ष्यांना भरारी, पावसाच्या सरी, आनंद भुवरी. तू देतोस का रे? प्रश्न मला पडला, उत्तर मला दे रे. प्रश्न मला पडला, उत्तर मला दे रे. बाय.